पाहिजे. आदरणीय पंकज महाराज गावडे आदर्श व्यक्तिमत्व आणि संत विचारांसाठी त्याच्या प्रचार प्रसारासाठी संपूर्ण समर्पित असणारं आयुष्य ज्या भंडारा डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकोबारांनी उपदेश केला आणि खरोखरच छत्रपतींच्या सर्व सैन्यासह छत्रपतींच्या सर्व मावळ्यांसह त्या ठिकाणी भंडारा घातला म्हणून जो भंडारा डोंगर आजही इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. अशी तपोभूमी ज्या ठिकाणी पंचम उपनिषद म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या पंचम उपनिषदाची अर्थात गाथेची निर्मिती झाली. त्या भंडारा डोंगरावरती जगद्गुरू तुकोबारायांचं असणारं चिरंत स्मारक बनावं, 250 कोटीचा हा प्रोजेक्ट निर्माण व्हावा यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे असे आदरणीय पंकज महाराज गावडे. यायला थोडासा उशीर झाला परंतु आपल्या सर्वांना नैसर्गिक आपत्ती आणि त्याहीपेक्षा ट्रॅफिकची असलेली आपत्ती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पुण्यामध्ये यायचं म्हटल्यानंतर गाडीची आणि त्या ट्रॅफिकची किती दुरावस्था असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता लवकरच पंकज महाराज एअर बस सुरू होणार आहेत आणि त्याचा सगळ्यात जास्त लाभ महाराज मंडळींना आणि राजकीय लोकांनाच घ्यावा लागेल असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज भारत ज्ञानपीठाचे संस्थापक महाराष्ट्र श्री अप्पासाहेब त्यांचे सर्व सहकारी विषय आहे लेट चेंज लेट्स मेक द नेशन. चला बदलूया, राष्ट्र घडवूया. आता माझ्या बदलण्यामध्ये राष्ट्र कुठं आलं? राष्ट्र माझ्यामुळे बदलणार आहे का? माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? थोडंच कानाचे मन आणि मनाचे कान करून तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल दरवाजापर्यंत आग आलेली आहे. सावध झालो नाही तर सगळं बेचिराग होणार आहे. खूप सगळे विषय मला कव्हर करायचे, वेळ थोडा किती विषय कव्हर करायचे. या प्रांगणामध्ये आपण बसलो ना, ते एज्युकेशनचं प्रांगण आहे. आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की विचारांचं ऐश्वर्य घेऊन ऐश्वर्यासारख्या व्यासपीठावर उभा आहे आणि ऐश्वर्य लुटणारे इथे समोर ऐश्वर्यवान हृदय माझ्या समोर असते. मग या एज्युकेशन सिस्टीमच्या संदर्भामध्ये मी नेमकी कोण आहे, मी काय आहे, माझी जबाबदारी काय आहे मला समजून घ्यावं लागेल. भारतीय शिक्षण प्रणाली आणि पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली याचा जर आपण बारकाईने विचार केला तर नालंदा इज द ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी इन वर्ल्ड. मुद्दाम हीच म्हणतोय का आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आहे. जगातली सगळ्यात अदृष्ट विद्यापीठाची पद्धती नालंदाच्या रूपाने जगाने पाहिली. ज्या विद्यापीठामध्ये गुरु होते आणि त्या गुरूंकडे राहणारे शिष्य होते. ब्रिटिशांचं आक्रमण झालंय आणि त्यानंतर आमची एज्युकेशन सिस्टीम चेंज झालेली आहे. आपलीही मुलं कॉलेजमध्ये जातात, आपली मुलं हायस्कूलमध्ये जात आहेत, प्रायमरी प्री प्रायमरी ज्या ज्या ठिकाणी जात आहेत. हा महत्त्वाचा मुद्द्याला मी स्पर्श करतोय. माझ्यासहित तुम्ही सगळे मुलांच्या गुणपत्रिकेला आलेल्या गुणांची सूद म्हणजे मुलांची प्रगती समजता इथे आपला घात होतोय. मग इतकी गुणवान मुलं आजूबाजूला असताना समाजामध्ये नैतिक अधिष्ठान ढासळतच एज्युकेशन देतं, व्हॅल्यूज कोण देत आहे?
एखाद्या स्कूलमध्ये आम्ही लाखो रुपये डोनेशन देऊन ज्यावेळी आमचा मुलगा पाठवतो, मुलगी पाठवतो, याचा अर्थ इनपुट दिलं. तुम्हाला असं वाटतं 1 लाखाचं आउटकम काय पाहिजे मला? IAS, IPS, डॉक्टर, ॲडव्होकेट, इंजिनियर सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेला पाहिजे. मिराकलेमध्ये पालक म्हणून आमची जबाबदारी काय आहे? निद्रिस्त आहोत आम्ही, पूर्ण निद्रिस्त. भारताचा पालक पूर्ण निद्रिस्त आहे. जाणीव नाही आहे त्याला त्याच्यावर मुलाच्या प्रगतीची आणि तो कुठल्या दिशेने जातोय. विजांचं तांडव घेऊन येणाऱ्या पिढीशी आम्ही संवाद करत नाही आहोत. पगारापुरते काम करणारे शिक्षक, नावापुरत्या उभा राहणाऱ्या शिक्षण संस्था आणि डिग्री पुरतं शिकणारे विद्यार्थी हे जिथे एकत्र आले तिथे माझ्या देशाचं भविष्य संपलं. तळमळीनं काम करणारे डेडिकेशन, डिवोशन आणि डिटर्मिनेशन हे 3D ज्यावेळी एकत्र येतील शिक्षकांमध्ये, ज्यावेळी एखादी शिक्षण संस्था पूर्ण पारदर्शकपणे एज्युकेशन इज नॉट ओनली इंडस्ट्री पण ते राष्ट्र उभं करण्याचं एक मंदिर आहे. या भावनेनं ज्यावेळी माझा एज्युकेशन सिस्टीमचा प्रमुख काम करेल ना, आणि ज्यावेळी माझा पालक स्वतःकडे संस्कार करण्याची जबाबदारी घेईल, त्यावेळी तुमची मुलं घडतील. अन्यथा सगळं बिघडलंय. मी पुण्यामध्ये राहिला, विद्येचं माहेरघर म्हणून प्रमोद भाई मला पुण्याने आकर्षित केलं. मी बालगंधर्व चौकामध्ये राहतो. माझी मुलगी DES मध्ये होती. ज्या वेळी माझ्या मुलीला मी घेऊन जात होतो ना तो झेड ब्रिज, त्यावेळी शर्मेने माझी मान खाली जात होती आणि त्या झेड ब्रिजवरनं मी जाण्याचं टाळलं. मी बापट साहेबांना 2 पत्र लिहिली आणि मी ओंकारेश्वरवरून जायला लागलो. विद्येच्या बाहेरघरामध्ये चाललेले अश्लील चाळे आम्ही सहन करतो आणि ते पण हायस्कूलला गेलेल्या मुलींचे मुलांबरोबर. पालक काय करतायत? आणि पालक मीटिंगला आल्यानंतर शिक्षकांना क्वेश्चन विचारला जातो, अरे तुमची मुलं 4, 5, 6, 7 तास फक्त त्या असणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये आहेत. घरी गेल्यानंतर तुम्ही काय त्यांच्याबरोबर रिलेशन ठेवता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते लेकरू ना एखाद्या ऑर्बिटमध्ये असल्यासारखं घरामध्ये असतं. बोलता कधी? आपल्या मुलीला कधी प्रश्न विचारता? काय झाला स्कूलमध्ये? कुठला प्रश्न विचार? आणि हे सगळं करून आल्यानंतर मुलांना वाटतं पालकांनी मला बोलावं, माझ्याशी चर्चा करावी. माझे पण काही इश्यूज आहेत, माझे पण काही प्रॉब्लेम्स आहेत. आणि पालक प्रमुख काही घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये पालकांना मोबाईल महत्वाचा झालाय. मुलगा आणि मुलगी नाही, ते फक्त प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे. जे पुढे जाऊन तुम्हाला ना काठीचा आधार हवा आहे, समाजामध्ये थाटमानेने जगायचं आहे, छाती फुगवून माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सर व्हॅल्यूज कुठे आहे? म्हणून आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी चेंज करावं लागेल. म्हणून हे वाक्य आहे, चला बघूया अँड देन मेक द नेशन. Be the change yourself that you want to see the world. महात्मा गांधींचं फिलॉसॉफी आहे. जगामध्ये जे तुम्ही बदल करू इच्छिता ना ते आपल्यामध्ये आहेत का? टॉल्स्टॉय सांगतोय जग बदलण्यासाठी तुम्ही काय करता? काही करू नका, स्वतः बदला, जग आपोआप बदलेल. जग म्हणजे काय? समाज, एक समूह, आणि त्या समूहाचा आपला परिवार एक घटक असतो. ज्या दिवशी परिवार बदलेल ना सोसायटी चेंज होईल, त्या दिवशी सोसायटी बदलेल ना त्या दिवशी डिस्ट्रिक्ट चेंज होईल, त्या दिवशी डिस्ट्रिक्ट बदलेल, स्टेट चेंज होईल, स्टेट बदललं नेशन, आणि नेशन चेंज झालं वर्ल्ड पीस. ही विश्व शांतीची प्रार्थना आहे माझ्या ज्ञानोबांची. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन दिली. आपण सगळ्यांनी ना थोडंसं काही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. ट्रॅफिकमुळे सुद्धा फिजिकली आणि मेंटली डॅमेज व्हायला लागले. ते रिसर्च रिपोर्ट प्रोड्यूस झाले आणि MIT मध्ये त्याच्यावर चर्चा झाली. पुणे शहर आणि दिल्ली शहर ऑब्झर्वेशन केलं गेलं, त्याचे रिसर्च रिपोर्ट प्रमोद भाई आले की ओनली कॉज ऑफ ट्रॅफिक त्या सिटीजनचा मेंटली डिसऑर्डर
आणि फिजिकल डिसऑर्डरला कॉज खूप मोठा झाला आहे. तुम्हाला माहिती आहे, मी लेक्चरला येतो, माझा ब्लड प्रेशर हाय होत होता. तुमचा प्रत्येकाचा फोन आल्यानंतर अरे मी प्रमुख वक्ता आहे, मी पोहोचू शकत नाही बिकॉज ऑफ ट्रॅफिक. कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी? मग मला सांगा, तुमचा मुलगा सकाळी उठतो पहाटे 5 वाजता, 6ची बस असते, त्यावेळी तो स्कूलमध्ये जातो, 1 वाजता तिथे बसतो, 3 वाजता ट्रॅव्हलिंग करून ट्रॅफिकमधून येतो, त्याची मेंटॅलिटी काय असते? केला विचार, अरे कोंबजून जाईल ना ते बाळ असेल. आणि पुन्हा त्याच्या मार्क्सवर तुमची प्रेस्टिज ठरवतात. आणि या प्रेस्टिज पायी कितीतरी मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे. सुसाईड अटेम्प्ट आजही चालू आहे. दोष एज्युकेशन सिस्टमला किती द्यायचा? दोष आपल्याकडे घ्या ना. मी बदलणार आहे का? म्हणून आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. शिक्षण संस्था देतील, संस्कार तुम्हाला द्यावे लागतील. जिजाऊ माँसाहेबांनी ना छत्रपती शिवाजी महाराज घडवले, संस्कार दिले. तुम्ही किती संस्कार देताय? देण्यासाठी काहीतरी असावं लागतं आपल्याकडे. मी जर घरामध्ये माझ्या आई वडिलांशी अनेक दिवस बोलत नसेल तर उद्या माझी मुलं माझ्यावर बोलतील का? मी जर घरामध्ये आल्यानंतर पाय पसरून जेवत असेल टीव्ही पुढे बसून, तर माझी मुलं ताटाला पाय लावून जेवणार आहेत, किंबहुना ताटात पाय घालून पण जेवतील. म्हणजे अनुकरण करतात. कदाचित श्रेष्ठ सतत देवोत्तर जनासे प्रमाण तुटे लोकस्तुती वर्तते. एक वडील जे करीते या नाम धर्म ठेवते त्याची अनुष्ठिती सामान्य सगळं तुमच्यावर सगळं आहे. सगळ्यात जास्त अनुकरण आई वडिलांचं मुलं करतात. त्यामुळे मुलं जर बिघडली ना, सगळ्यात मोठा दोष आई वडिलांचा आहे. माझे आजोबा कसे होते की या वयामध्ये आल्यानंतर मला कळतो, आणि एखाद्या प्रतिकूल परिस्थिती माझ्या समोर उभी राहते ना, त्यावेळी माझ्या आजोबांच्या विचारांची मला आठवण होते, माझ्या वडिलांच्या विचारांची आठवण होते. तुमची मुलं अडचणीत सापडल्यानंतर तुमची आठवण काढतील का? इतके तरी आम्ही योग्य राहिलोत का? हा पण माझा प्रश्न आहे. म्हणून शाळांवर फार अवलंबून राहू नका. फार आपणसारख्या कमी शाळा आहेत जिथे क्लीननेस तुम्हाला दिसेल, जिथे डेडिकेटेड तुम्हाला स्टाफ दिसेल, जिथे मॅनेजमेंट प्युअर दिसेल. नाही तर दूध जसं भेसळयुक्त मिळतं ना, तसं शाळा पण भेसळयुक्त झालेली आहे. प्रोफेशनलिझम वेगळा आहे आणि कमर्शियलाइज वेगळा आहे. कमर्शियल झालंय सगळं. आता तुम्ही तुमच्या मुलांकडे आजपासून एकच गोष्ट करायची. तो आला ना स्कूलमधनं, बाळा मला फार आनंद झाला, तू असं गेला दमला असेल ना लेकरा, इकडे ते बॅग घेऊन येतो तुझी, फ्रेश होऊन घे आणि तुला छान जेवण केले, जेवण कर.